पुणे कॅन्टोन्मेंट मधील ओल्ड ग्रँड बंगल्यातील उपभाडे कराराचा प्रश्न पुन्हा एकदा हिंसक स्वरूपात समोर आला आहे। घोरपडी कॅन्टोन्मेंट परिसरात सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांना बाउन्सरच्या मदतीने घर खाली करण्यासाठी तोडफोड आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्वतः कर्नल सुरेश पाटील यांनी दिली आहे। वानवडी येथील पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील हे 1994 पासून कॅन्टोन्मेंटमधील मेजर डी.व्ही. पानसे यांच्या ओल्ड ग्रँड बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये वास्तव्यास आहेत। फिर्यादी अश्विनी सत्यजित आवटे यांच्या म्हणण्यानुसार 23 डिसेंबर रोजी अनुराधा पानसे, रणजित पानसे, पर्सिस अंकलेसरिया व सौरभ अंकलेसरिया यांनी कोणतीही कायदेशीर नोटीस न देता घर तात्काळ खाली करण्याची मागणी केली। कायदेशीर मार्गाने नोटीस देण्यास सांगितल्यानंतर आरोपींनी 2 महिला बाउन्सर, पुरुष बाउन्सर व कामगारांच्या मदतीने घराबाहेरील बाग, सीसीटीव्ही कॅमेरे, गार्डन कॅनपी व फरशा यांची तोडफोड केली। या प्रकारात सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे। यावेळी शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून कर्नल पाटील यांच्या हाताला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। घटनेच्या वेळी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता आरोपींनी पोलिसांशीही आरेरावी केल्याचा आरोप केला आहे। कुदळ, इलेक्ट्रिक कटर, वेल्डिंग साहित्य, पहार अशी साहित्य घटनास्थळी आढळून आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे फिर्यादीत सांगितलं आहे। अखेर लष्करी पोलिसांच्या मदतीने आरोपींना घटनास्थळाबाहेर काढण्यात आले। या प्रकरणी अनुराधा पानसे, रणजित पानसे, पर्सिस अंकलेसरिया, सौरभ अंकलेसरिया, सना मोहम्मद शेख व असलम साहेबलाल शेख यांच्यासह 7 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेतील धमकी व नुकसान भरपाई संबंधी गंभीर कलमाखालील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवृत्त सेनानी असलेले कर्नल सुरेश पाटील यांनी आपल्या राहत्या घरावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमार्फत हल्ला करण्यात आल्याचा आरोप करत परिसर व सौरभ अंकलेसरिया यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी पोलीस आयुक्त, गृहमंत्री तसेच वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे। या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील। मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो। तत्पूर्वी आमचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं काल जे निधन झालं तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळो त्याच्यासाठी मी त्यांना सॅल्यूट पण करतो। आणि खरं वास्तविक 2 मिनिटं उभं राहणं गरजेचं आहे, पण आता आपल्याला कॅमेऱ्यासमोर 2 मिनिटं उभं राहता येत नाही, तर पुनश्च त्यांना मी माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या शब्दांची श्रद्धांजली देतो। मी गेले 30-35 वर्ष 4 नेहरू मार्ग हा जो बंगला आहे मेजर पानसे त्यांच्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये 3 छोटे सर्वंटचे रूम आहेत, त्याच्यामध्ये राहतो। मेजर पानसे आता मयत झाली आणि त्यांनी मला मैत्रीपोटी तिथं राहायला सांगितलं होतं, कारण मला राहायला जागा नव्हती। कारण मी माझं राहतं घर 3 बेडरूमचं साळुंकीवरचं ते विकलं होतं आणि ते फक्त विकलं ह्याच्यासाठीच होतं की सामाजिक कार्यासाठी मला पैशाची जरूर होती आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। बाजारात कुणी एक नवा पैसा पण द्यायला तयार नव्हतं। तर पानसेनं जेव्हा हे समजलं की सुरेशला राहायला घर नाही, मग त्यांनी मला त्यांच्या 3 सर्वंटच्या रूम मला देऊ केल्या आणि ते आता मयत झाले गेल्या 7-8 वर्षापूर्वी। पण त्यांचा मुलगा आता रणजित पानसे म्हणणारा जो आहे तो हे घर म्हणजे हा बंगला आणि सगळं हे एक पर्सिस अंकलेसरिया आणि सौरभ अंकलेसरिया ह्या 2 व्यक्तींना विकतोय आणि फार मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाली असं आम्हाला कुणकुण आहे, काही आम्हाला तर काहीच माहिती नाही। आणि हे पर्सिस आणि हा सौरभ ह्या दोघांनी येऊन 3 तारखेला 10-12 गावगुंड आणून आणि तुम्हाला क्लिपमध्ये पाहायला मिळेल, येऊन आमच्या घरावरती हल्ला केला, बागेतलं बरंचसं सामान तोडलं। आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे काही तुम्ही जर घेत असाल तर तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का, कागदपत्र वगैरे काही नसताना यांनी तोडाताडी केली आणि मग आम्ही FIR केला। कमिशनरांनी स्वतः FIR करायला लावला आणि FIR केलेला आहे। आणि ह्या वास्तूची विक्री झाली का नाही झाली हे काही कळायला मार्ग नाही आहे। खरं वास्तविक आपल्याला सांगू इच्छितो, हे जे कॅन्टोन्मेंटचे बंगले आहेत ती जमीन असते MODची, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची, म्हणजे सरकारची, आणि वरती त्याच्यावरती जे बांधकाम असतं त्या वैयक्तिक मालकाचं असतं। पण तरीसुद्धा त्या मालकाला ती विकता येत नाही आणि विकायची असली तर त्याला परमिशन घ्यावं लागतं। तर हे परमिशन न घेता हे त्याला म्हणतो ना अंडरहँड हा व्यवहार झाल्यासारखं वाटतंय। आणि हे पर्सिस आणि हा सौरभ हे आम्हाला गावगुंड आणून सारखी भीती देत आहेत। तर माझी हीच विनंती आहे की आपण ह्या दोघांना अटक करणं गरजेचं आहे आणि
DO कडून म्हणजे डिफेन्स स्टेट ऑफिसरकडून हा विक्रीचा कागदपत्र जर असतील ते सुद्धा पटलावरती आणणं गरजेचं आहे. पुनश्च मी आपल्याला सर्वांना सॅल्यूट करून थांबतो.